महाराष्ट्रासह देशभरात अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे। पाहूया मुंबईतलं असंच एक मोठं प्रकरण। मुंबईच्या कुरार पोलिसांनी एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आणले। 16 वर्षांपूर्वी एका मूकबधीर महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी 51 वर्षीय आरोपी महेश पवार याला अटक केली आहे। या अटकेनंतर या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं। हे सिरियल रेपिस्टचं प्रकरण असल्याचं समोर आलंय। आरोपी महेश पवार विरोधात आतापर्यंत 7 महिलांनी समोर येऊन अत्याचाराचा गुन्हा दाखल केलाय। कुरार आणि वाकोला येथील पीडित महिला लैंगिक शोषणाची तक्रार करत असल्यानं ही संख्या 24 पेक्षा जास्त असू शकते असा पोलिसांचा दावा आहे। पोलिसांनी सांगितले की ते या महिलांवरील लैंगिक शोषणाचे ठोस पुरावे गोळा करत आहेत। आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत। पण धक्कादायक बाब म्हणजे आरोपी पवार यानं 16 वर्षांपूर्वी एका मूकबधीर मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता। संबंधित महिलेनं अलीकडेच कुरार पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली आणि त्यानंतर या सिरियल रेपिस्टचा भांडाफोड झाला। 13 डिसेंबर रोजी पोलिसांनी विरारमधून या आरोपीला बेड्या ठोकल्यात। कुरार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी महेश पवार हा मागील 16 वर्षांपासून पीडित तरुणीवर अनेकदा अत्याचार करत होता। ती मूकबधीर असल्यानं आरोपीचा त्रास निमूटपणे सहन करत होती। काही दिवसांपूर्वी एका मूकबधीर महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती पीडित महिलेला मिळाली। यामुळे आरोपीनं तिच्यावरही लैंगिक अत्याचार केला असावा असा संशय या महिलेला आला आणि त्यानंतर तिनं धाडस करून तिच्यासोबत 16 वर्षापूर्वी झालेल्या लैंगिक अत्याचाराची माहिती पतीला दिली। यानंतर ठाणे डेफ असोसिएशनचे अध्यक्ष वैभव घेसेस, सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद खान, दुभाषी मधु केनी आणि अली यावर यांच्या मदतीनं या जोडप्यानं कुरार पोलिसांशी संपर्क साधला आणि तक्रार दाखल केली। पीडितेनं सांकेतिक भाषेचा वापर करून दिलेल्या माहितीनुसार 2009 मध्ये ती अल्पवयीन होती। यावेळी ती एका मैत्रिणीला भेटण्यासाठी मुंबईत आली होती। यावेळी ती मैत्रिणीसह सांताक्रूज इथल्या आरोपीच्या घरी गेली होती। तिथं वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्यानं तिला अन्न आणि पेयांमध्ये एक औषध मिसळून देण्यात आलं होतं। काही काळानंतर मैत्रीण तिथून निघून गेली। याची संधी साधून आरोपीनं बेशुद्ध अवस्थेत तिच्यावर अत्याचार केला, तसंच तिचे व्हिडिओ चित्रित केले। त्यानंतर तो तिला ब्लॅकमेल करत राहिला। त्यामुळे पीडित महिला 16 वर्षांपासून गप्प होती। आता अखेर हिम्मत दाखवून तिनं पोलिसात तक्रार दाखल केली।